पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान सद्गुरु दादा महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज के ज्ञानेश्वर महाराज की विठाल विठाला विठाला पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज हरि शक्ति की जय प्रभु रामचंद्र भगवान बोलो रे भाई बजरंग बली की जय ढाला 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 सत्य गुरुराय कृपा मज केली परी नाही घडली शिवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर भोजन मागती तुप पावशेर पडिला विसर स्वप्ना माझी काय कळे उपजला अंतराय मनोनिया काय त्वरा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची बाबाजी अपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरे माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो जावन ठेवला कर विठ्ठल 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 पुंडरीक वरदा श्री पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठल 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 हरे सत्यगुरुराय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही सापडविले वाटे दादा गंगा स्नान मस्तक देव जाना ठेवला कर महायोग पीडितले भीमरत्यमुरम पुंडरी काय दादू मुद्रेहि समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम नमो विश्वरूपा विष्णु माय बापा अपार अमुपा पांडुरंग अपार अमुपा पांडुरंग नमो विश्वरूपा विष्णु माय बापा अपर अमुपा पांडुरंग अपर अमुपा पांडुरंग विश्वरूपा विष्णु माय बापा अपर अमुपा पांडुरंग अपर अमुपा पांडुरंग हरे नमो ज्ञानेश्वरा ऋतुदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आध्यात्रय जन्य देवाची हे अद्वैत बलधाम हेमशीलाब्देहम धनुदेवर कृष्णानंद नामाग्रगण्यम सकल गुंडिदानम बाणाराणामदिशम रघुपति प्रिय भक्तम भातजातम नमामि श्री गुरु ध्यान गुरु अर्चन हे न गणतामती हिलमंदा श्री गुरु विठ्ठल भावे बंदा ताकुदनिजे परमानंद आत्मरूप गणेश केले स्मरण सकल विद्यांचे अधिकरण त्याचे वंदू श्री चरण गुरुजी नमस्कार नेता आपण वागुलासिनी जे चातुर्य अर्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिले मिया नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वडलो मी नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी जिजो देव माझा प्रभू प्रार्थितो मे वर्णानामर्थ संगानाम रसानाम चंद सामपे मंगलानांज करतारो वंदे विनायक कृष्णं नारायण मुंदे कृष्ण मुंदे प्रति प्रेम कृष्णं दे पैन मुंदे कृष्ण मुंदे प्रधान सुदम माझी वाणी तुझेवर निघून नाम 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 ऐसे देई प्रेम काही काळा काही काळा काही काळा 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 ऐसे देई प्रेम काही काळा काही काळा काही काळा 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 ऐसे देई प्रेम काही काळा 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 ऐसे देई प्रेम काही काळा माझी वाणी तुझेवर निघून
वाणी तुझे वर्णे गुण नाम माझी 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 वाणी तुझे वर्णे गुण नाम वर्णे गुण नाम वर्णे गुण नाम। अरे प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम कहूं तुझे भूलूं नहीं मेरे प्रियतम श्याम। भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपु एक इनके पग वंदन करू नासत विघ्न अनेक प्रथम ही गुरु को शीश नवाऊं। हे बघा सर्वांनी टाळी वाजवायची आनंद घ्यायचा एकादशीचा पवित्र दिवस आहे। हरे चरणों में ध्यान लगाऊं प्रथम ही गुरु को शीश नमाऊं हरि चरणों में ध्यान लगाऊं मंगल भवन अमंगल हारे प्रभु सुत शरत अजय बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम। अरे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सत्यगुरुराय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही सापडविले बाटे जाता गंगा स्नान मस्तक तो जाण ठेवला कर। अखिल कोटी ब्रह्मांड नायक चराचरामध्ये वास्तव करणारा भगवान परमात्म्याची चिदविलास शक्ती ब्रह्मचित्कलाय साहेब मुक्ताई समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज दादा महाराज आणि छत्रपती शोभांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीतील तुम्हा पळशी वारकरी भाष्यांच्या तथा बाहेरून आलेल्या मायाबापांच्या चरणारविंदी गजानंदगिरी बाबांच्या दरबारामध्ये निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय दिहुनिवासी वैकुंठवासी वैराग्याचे मूर्तिमंत सागर असणारे छत्रपती शोभांचे आध्यात्मिक गुरु जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून अव्यात जीवन ज्याने समाजाने व्यतीत अशी असणारे भगवत संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान संत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचित असलेला 7 चरणाचा गोडासा अभंग तुम्हा माय बापांच्या सेवेसाठी निवडला। विठ्ठल अभंगाचा अंतरंग विषय असा आहे की जगद्गुरु तुकोबारायाची परमार्थ साधना जेव्हा फळाला आली तेव्हा श्रीगुरूंची भेट झाली आणि जेव्हा श्रीगुरूंची भेट झाली तेव्हा तो अनुभव या अभंगामध्ये महाराजांनी प्रकट केलेला आहे की मला श्रीगुरूंचा त्या ठिकाणी कृपा आशीर्वाद माझ्यावर त्या ठिकाणी कृपा प्रसाद मला त्या ठिकाणी मिळाला। सत्यगुरुराय कृपा मज केली पण एक खंत त्या ठिकाणी आहे परी नाही घडली सेवा काही कारण स्वप्नामध्ये तुकोबाराला अनुग्रह झाला होता। कुठे झाला सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो जाण ठेवला कर। काय मागितलं असेल भोजन मागती तुप पाव शेर पडिला विसर स्वप्ना माझे। आता तूप नेमकं काय मागितलं कसं मागितलं अनेक भाव त्याच्यामध्ये काढता येईल परंतु त्या ठिकाणी काय झालं काय माहित लगेच त्या ठिकाणी श्रीगुरु माझ्यापासून निघून गेले। काय कळे उपजला अंतराय म्हणून या काय त्वरा झाली आणि त्यांनी आपली मालिका सांगितली। मालिका म्हणजे संत वाङ्मयाची परंपरा आपली मालिका नाही पहिल्या नवऱ्याची दुसरी बायको आपल्या मालिका सत्यानाश करणारी आहे पण संतांची जी मालिका आहे ती जीवाचं कल्याण करणारी आहे म्हणून महाराज त्या ठिकाणी सांगतायत। हे काय वाचतं माग जनरेटर लाईन नाही काय लाईट गेली का आजच गेली काय हा आपला पायगो नाही का मग हा महाराज त्या ठिकाणी सांगतायत बाबाजी आपुले सांगितले नाम राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी आणि कधी त्या ठिकाणी मला अनुग्रह केला
तर तुकोबराय सांगतात माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. आणि माघ शुद्ध दशमीची आजची एकादशी त्या ठिकाणी आहे म्हणून हा अभंग निवडण्याचा मी प्रपंच केला. विडाल विडाल कीर्तन सांगण्यापुत्र परिहार देणं महत्वपूर्ण. आपल्या पुण्य पावन पळशी वारकऱ्यांची या नगरामध्ये किम निमित्तानं कीर्तने प्रत्येकाला श्रुत आहे. भगवान परमात्म्याच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं काशीगिरी बाबा असतील, सर्वानंदगिरी महाराज असतील, अण्णा असतील, आदी करून जेवढी पत्रिकेत महात्म्य आहेत अशा सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, कापरशिंद दादा असतील, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने आणि सर्व महाराज मंडळीच्या उपस्थितीमध्ये मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण हरिदास महाराज, आमचे विनेकरी महाराज, आमच्या दिदी, आमचे नांदेडकर महाराज, बोराडे महाराज, आमचे दादा, ही सर्व मंडळी त्या ठिकाणी आणि कॅमेरामन महाराज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सोबदार अंबादास दादा आदी करून माझ्यासोबत आलेले आमचे हरिभक्तीपरायण रोहित महाराज, पांडू भैया, चंदू भैया आदी करून आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे कीर्तन पार पडत आहे. विडाल आणि ज्यांनी मला फोन केला, अनेक दिवसाच्या अगोदर तारीख घेतली, हरिभक्तीपरायण आपल्या गावाचं वैभव दादारावजी महाराज राऊत आपल्या सर्वांच्या उपस्थिती. खरं म्हणजे मला थोडं असं गोंधळ झाल्यासारखं झालं. माझा पांढरी तीनचा स्वर आहे नाही का, येईल का लाईन सांगता येत नाही का, पण तुम्हाला कळतंय ना, जाऊ द्या, तुम्ही ध्यान इकडे करा. विडाला 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 माझा पांढरी तीनचा स्वर आहे. ते म्हणले पांढरी तीन पर्यंत तो जात नाही, पण माझं आता स्वरात चाललं ना माझं, आम्हाला सांगत जातो मी. मला वाटतं ह्याचे दिवस नाही लावलं तर चालन युट्यूब. हाव ना, स्वर गेला की मग सुचत नाही काय. तुम्ही घेसान समजून, पण ऐकणारे म्हणते ना असा बेसुऱ्या कस काय हा बाहेरचे. विडाला 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 काय आली का, आली का, बरं झालं. आणि आजच्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली, मी माझं परमभाग्य समजतो. अनेक वर्षापासून तुमचा हा सप्ताह चालू आहे. किती वर्ष आहे? मला वाटतं 39 वर्ष. म्हणजे किती लांब गेला सप्ताह. मी नेहमी सांगत असतो, अरे सप्ताहाचे काही टप्पे असतात. अजून 11 वर्षानं तुमच्या सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव होणार आहे. म्हणजे किती अर्ध्यावर तुम्ही त्या ठिकाणी आलात. सप्ताहाचे काही टप्पे आहेत. 12 वर्ष, 24 वर्ष, 25 वर्ष, 36 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष, 75 वर्ष आणि 100 वर्ष. किती टप्पे झाले? तुम्ही टप्प्यात आहे ना म्हणून म्हणलं. त्याचं एकच ध्यान आहे, हे गुळ खातो कधी मीठ होतो कधी. विडाला 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 एवढे टप्पे झाले. 12 वर्ष पूर्ण झाले त्याला तपपूर्ती सोहळा म्हणतात. 24 वर्ष पूर्ण झाले त्याला द्वितपपूर्ती सोहळा म्हणतात. 25 वर्ष पूर्ण झाले त्याला रौप्य महोत्सव म्हणतात. 36 वर्ष पूर्ण झाले त्याला त्रितपपूर्ती सोहळा म्हणतात. 50 वर्ष पूर्ण झाले त्याला स्वर्ण महोत्सव म्हणतात. 60 वर्ष पूर्ण झाले त्याला रजत महोत्सव म्हणतात. 75 पूर्ण झाले त्याला अमृत महोत्सव म्हणतात. आणि 100 वर्ष पूर्ण झाले की त्याला शताब्दी महोत्सव म्हणतात. मी गजानंदगिरी बाबाच्या चरणावर प्रार्थना करेल की तपपूर्ती नाही, द्वितपपूर्ती नाही, रौप्य महोत्सव नाही, त्रितपपूर्ती नाही, स्वर्ण महोत्सव नाही, रजत महोत्सव नाही, अमृत महोत्सवच नाही, तर तुमच्या सप्ताहाची शताब्दी पूर्ण व्हावी आणि त्याचा आनंद पुढच्या पिढीनं घ्यावा ही मी भगवंताच्या चरणावर प्रार्थना करतो. विठाला विठाला आणि सर्वात मोठा मला एक आनंद वाटला की तुम्ही जे समोर आहे ना देवाचे फोटो नाही लावले. जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं, दर्याखोऱ्यातून त्या ठिकाणी घोडदौड करून ज्या राजाने त्या ठिकाणी तलवारीच्या धारेवर स्वराज्याची स्थापना केली, ते राजा, त्या राजाचे सहकारी आणि ज्या राजाला 9 महिने जिनं कुशीत वागवलं. जिजामाऊली गे तुला वंदना, जिजामाऊली गे तुला वंदना, जिजामाऊली गे
तुला वंदनाई जिजामाऊली तुला वंदनाई तुझ्या प्रेरणेने मुक्त दिशा तुझ्या प्रेरणेने तुझ्या प्रेरणेने मुक्त दिशा तुझ्या प्रेरणेने मुक्त दिशा जिजामाऊली तुला वंदनाई जिजामाऊली तुला वंदनाई ज्या जिजामाई आई साहेबामुळे माझा राजा घडला. काल माझ्या राजाचा जन्मदिवस होता. योगी योगी पुन्हा असा न व्हावा, सह्याद्रीचा सिंह तो जिजाऊचा छावा, भवानीचा भक्त हिंद विरक्त मराठ्यांचा भगवान दिल्लीचे तख्त, बालवयात केला ज्याने तोरणा सर, बघतोस काय मुजरा कर हा माझ्या राजाचा आलोकित आहे. आणि त्या राजाला जिजाऊ मासाहेबांनी घडवलं. खर तर काल दोघांचे जन्म झाले, गुरु शिष्यांचे. छत्रपती शिवांचा जन्मदिवस काल आणि तुकोबारायचा जन्मदिवसही म्हणावा लागेल. कारण ज्या दिवशी आईच्या कुशीतून जन्म झाला तो एक जन्म असतो, आणि ज्या दिवशी गुरुचा अनुग्रह मिळाला तो एक जन्म त्या ठिकाणी माणसाचा असतो. आणि काल दोन्ही गुरु शिष्यांचा एकाचा परमार्थिक पथामध्ये त्या ठिकाणी जन्म झाला आणि एकांचा व्यवहारिक पथामध्ये जन्म झाला. ऐका, आणि त्या जिजाऊ मासाहेबानं माझ्या राजाला घडवलं. खरंच सांगू का, तुम्ही जे हे केलं ना, ही कृती मला खूप आवडली. ही संकल्पना कोणाची असेल त्यांना माझा नमन आहे. त्याचं कारण असं आहे की माझा राजा देव नव्हता, माझा राजा देव नव्हता, पण माझ्या राजामुळेच देव घरात आहेत, अन्यथा देव घरात ते कधीच राहिले नसते. माझा राजा नसता तर माझी माय कपाळाला कुंकू लावून बसलेच नसते, अंगणातली तुळस नसते आणि मंदिराचे कळस नसते. हे सर्वस्व जे आम्हाला बघायला मिळते ना, ते केवळ माझ्या राजामुळे त्या ठिकाणी बघायला मिळते. आणि त्या राजाला कोणी घडवलं असेल, प्रभू रामाच्या कथा त्या ठिकाणी सांगायच्या, कृष्णाच्या कथा सांगायच्या. जिजाऊ मासाहेबांना राजाला ऊर्जा भरली राजामध्ये, ती जिजाऊ मासाहेबाने. तुम्ही सुधाकर महाराजांच्या मुखातून गोड अशी रामकथा श्रवण करत आहात, भावार्थ रामायण. आणि तुम्हाला खरं सांगू का, खूप रामायण आहेत, पण भावार्थ रामायणामध्ये जेवढे भाव सांगितले ना, तेवढे भाव कुठल्याच रामायणामध्ये सांगितले नाही गेले. तुम्ही बघा, भावार्थ रामायणामध्ये एका गोष्टीची नातानी चिकित्सा केलेली आहे. आणि आम्ही भाग्यवान आहोत. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाचं पुस्तक कोणी लिहिलं पोरं? डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहे? मुलांना विचारतोय. नाही का? तुम्ही मुलगा आहेत का? मुलगाच आहे म्हणा. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलंय. अरे मग सुरू बरोबर आहे ना, मग तुम्ही असं मधून असं करत जा, मला बरोबर. आणि मला स्वरातलं काही कळत नाही, पण देवाची एवढी कृपा गेल्यावर कळतो. आणि विठाला 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 डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाच्या पुस्तकात ते लिहित आहेत की जेवढे संत जगात झाले नाही तेवढे संत एका भारतात झाले, जेवढे संत एका भारतात झाले नाही तेवढे संत एका महाराष्ट्रात झाले, आणि जेवढे संत एका महाराष्ट्रात नाही झाले तेवढे माझ्या एका मराठवाड्यामध्ये झाले. आम्ही भाग्यवान. आणि तो भाव सांगितला. आणि त्या रामकथा, कृष्ण कथा जिजाऊ मासाहेब राजाला सांगायच्या. आणि बघा ना कसं त्या ठिकाणी राजाला शिकवलं, राजाला घडवलं. शिवजयंती झाली काल म्हणून 2 मिनिटं त्या ठिकाणी बोलतोय. एकदा लहानपणी छत्रपती शिवबा एक तमाशा पाहायला गेले. पूर्वीच्या काळात तमाशे होते. इथं काही असे माणसं बसले असतील की त्यांनी सांगितलं असेल म्हातारा म्हातारीला घरी की मी शेतात चाललो खळ्यावर, आणि तिकून तिकडं बैलगाडी झुपून तमाशा पाहून पुन्हा जशी जशी सोडून दिली असेल. असे असतील 2-3 तरी लोक निघतील इथं. हा प्रयोग कोणा केला सांगा बरं? घरच्याला माहित नाही. घरचे म्हणे गेला खळ्यावर, आणि तमाशा पाहून पुन्हा जशीच्या तसे. पूर्वीच्या काळात खूप तमाशे होते, आता पहिले इतके ते राहिले नाही कारण ते घराघरात सुरू झाले. आणि तुम्हाला सांगतो पहिले इतके राहिले नाही. आणि राजाने एका बाईचं नाच गाणं पाहिलं. सकाळ झाली, जिजाऊ मासाहेबांचं दर्शन घेतलं. कारण रामकृष्णाच्या कथा सांगायची जिजाऊ मासाहेब, आणि रामाने आम्हाला हे शिकवलं.
प्रातकाल उठी के रघुनाथ मात पिता गुरु नवही माता हो प्रातकाल उठ के रघुनाथा माता पिता गुरु नवही माता राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम। अरे त्या रामकृष्ण कथा सांगण्याचा हा एक फायदा राजाला झाला। प्रातकाल उठ के रघुनाथा मात पिता गुरु नवही माता। राम आमचा आदर्श आहे आणि खरं सांगू का आतापर्यंत राम कथा सांगायला आम्हाला जड जात होतं, पण आता आम्हाला मोकळं झालं रान का माझे प्रभू रामचंद्रजी। आम्ही VIP टेंट मध्ये कथा केल्या आणि माझा राम एका संकुचित टेंट मध्ये होते। पण खरं सांगू का आमची पिढी एवढी भाग्यवान आहे ना, आमच्या पिढीसारखी भाग्यवान पिढी मागं पण झाली नाही आणि पुढं पण होणार नाही। तुम्ही म्हणताल का आमच्या पूर्वजांनी मंदिरं पडताना पाहिले, पण आमची पिढी अशी भाग्यवान आहे की आम्ही मंदिरं उभे राहताना पाहू लागलो। आमच्यासारखे भाग्यवान जगात कोण असू शकतात मला सांगा। आणि एवढ्या रामकथा भागवत कथा एवढा आनंद आहे। आणि खरं सांगू का महाराज मला जर देवाने विचारलं ना दादाराव महाराज पुढच्या जन्मात तुला जन्म कुठं देऊ तर कदाचित मी पळशीचं नाव सांगेल, मला पळशीत पैदा कर नाही का। असा आनंद कुठं नाही। किती किती कथा कीर्तनं तुमच्या गावामध्ये होतात तरी गर्दी कायम आहे, चिबळलं नाही अजून एवढं असल्यावर नाही का। आणि सगळेच लोक त्या ठिकाणी तना मना धनानं तनानं मनानं धनानं आता ज्यानं सौजन्य घेतलेले धनानंच भिडले ना नाही का। आमच्याकडे ईश्वर भैया बडक, रमेश भैया बडक आणि नारायण नारायण भैया बिडवे नाही का। एका जमत नाही तर 3-3 जण सोडून दिले अशी परिस्थिती आहे। पण मी समाधानी आहे, मला एकही दिला असता जोड तरी चालला असता। आणि विठाल विठाल एवढ्या राम कथा कृष्ण कथा त्या ठिकाणी आम्ही श्रवण करतो आहोत। भाग्यवान आहेत आम्ही माणसं खऱ्या अर्थानं। आणि त्या कथेचा परिणाम माझ्या राजावर झाला आणि छत्रपती शिवबा मासाहेब जिजाऊंच्या दर्शनाला आले। सकाळी मासाहेब जिजाऊचं दर्शन घेतलं, मुद्रा केला, दर्शन घेतलं। जिजाऊ मासाहेबांनी पहिला राजांकडे मातेची या चित्ती अवघी बाळाचीच व्याप्ती। जिजाऊ मासाहेबांनी राजाकडे पाहिलं, राजाचे डोळे लालबुंद झाले होते। राजाला जिजाऊ मासाहेबांनी विचारलं राजा तुमचे डोळे लाल काय? शिवबानी सांगितलं मासाहेब आमच्यासारखं पोरगा असतं त्यांना सांगितलं असतं ऑनलाईन अभ्यास चालू होता। पण जिजाऊ मासाहेबाला राजांनी सांगितलं मासाहेब आम्ही एका स्त्रीचं नाच गाणं पाहिलं। जिजाऊ मासाहेबाची तळपायाच्या मस्तकात गेली आणि सांगितलं राजा स्त्रीचं नाच गाणं पाहिलं। हा मासाहेब अशी कथा येते की जिजाऊ मासाहेब त्या ठिकाणी गेल्या, आतून घुंगरं आणले आणि समोर पाय केला आणि पायामध्ये घुंगरं बांधायला लागल्या। राजाने विचारलं मासाहेब काय करताय? तुम्हाला स्त्रियांचं नाच गाणं आवडतं ना बाळराजे? माझ्या पायात बांधते घुंगरू आणि नाचते मी, कसं वाटेल तुम्हाला? सांगितलं मासाहेब आमच्या अंतःकरणाला दुःख होईल। म्हटले का? म्हटले तुमचे आमच्या मासाहेब आहात। म्हटले मी तुमची आई साहेब आहे, तर जी नाचली ना राजे ती सुद्धा आईचं स्वरूप आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या। एक सांगू राजे तुमचा जन्म स्त्रियांना नाचवण्यासाठी नाही झालेला तर स्त्रियांची आबरू वाचवण्यासाठी झालेला आहे, हे लक्षात असू द्या। आणि त्या जिजाऊ मासाहेबांना राजा घडवले आणि ते राजे त्यांची काल जयंती झाली आणि तुम्ही सुंदरपैकी सगळे जे वीर शूरवीरांना त्या ठिकाणी यांच्यातून आमच्या लेकरांनी प्रेरणा घ्यायला पाहिजे, यांचा इतिहास त्या ठिकाणी आमच्या लेकरांना कळायला पाहिजे, हे तुम्ही सर्व केलं त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आहे। म्हणून काल राजाचा जन्मदिवस आणि जगद्गुरु तुकोबरायाचा अनुग्रह दिवस। कारण जीवनामध्ये गुरुशिवाय तरुण उपाय नाही।
आणि 3 जगद्गुरु झाले. पहिले जगद्गुरु वसुदेव सुतम देवम कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. दुसरे जगद्गुरु आद्य शंकराचार्य. आणि तिसरे जगद्गुरु संप्रदाय सकळाचा येथोनिया संप्रदाय सकळाचा येथोनिया संप्रदाय सकळाचा येथोनिया संप्रदाय सकळाचा. संप्रदाय सकळाचा येथोनिया संप्रदाय सकळाचा येथोनिया. जगद्गुरु तुका अवतारणा संप्रदाय सकळाचा येथोनिया संप्रदाय सकळाचा येथोनिया. जगद्गुरु तुका अवतारणामयाचा संप्रदाय सकळाचा येतोनिया. अरे आमच्या संप्रदायाला परंपरा आहे, गुरु परंपरा. प्रत्येकाला गुरु परंपरा आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. नाथांचा संप्रदाय बघा, जो निर्गुण निराभास जेतोनी उद्भव शबल ब्रह्मास आदि नारायण म्हणते त्यास तो सर्वांचा आदि गुरु त्याचा ब्रह्मानुग्रहित ब्रह्म अत्रीचा उपदेशित अत्रिपाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रय परंपरा. सहस्रार्जुन यदु दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी जनार्दन कृपेस्तव जान समूळ निर्सले भवबंधन शरण एका जनार्दन झाली संपूर्ण परंपरा. मी व्यवस्थित अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करेल. पळशीत कीर्तन करायचं म्हणलं अंगच कापर होतं, कारण इथं सगळे चिंतनीय लोक आहेत तुम्ही, नाही का? दुसरीकडे चालतं. खरं सांगू का, मी चांगल्या लोकातला महाराजच नाही आणि मग सगळे दारू पिणाऱ्या लोकात राहणारा माणूस आहे, पण मी व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न करेल असं म्हणलं मी. रात्री अमृतनाथ महाराज होते. आता रात्री एवढं अमृतनाथ होते मी काय सांगू तुम्हाला. आता आणि खूप सुंदर चिंतन तुम्हाला ऐकायला मिळत आहेत. महाराज त्या ठिकाणी सांगतायत ज्ञानोबरायाची परंपरा. आदिनाथ उमा बीज प्रगटले मशिंद्राला दले सहज असते ते. प्रत्येक संतांना परंपरा आहे. अरे तसं तुकोबरायाची ही परंपरा. आणि जीवनामध्ये गुरुशिवाय तर नोपाय नाही. गुरुबिन ज्ञान न उपजे गुरुबिन मिटे न भेद गुरुबिन संशय ना मिटे रे. जय 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 गुरुदेव कबीरा जय 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 गुरुदेव. जीवनामध्ये गुरुशिवाय तर उपाय नाही महाराज. पण गुरु अगोदरच पाहून केला पाहिजे. आणि एकदा केला की मग शहाणपणा करायचा, मग दोष पाहायचे नाही. गुरु हे तत्व आहे महाराज, गुरु ही व्यक्ती नाही. लोकांना जसे बैल बदलू राहिले लोक तसे गुरु बदलू राहिले. तुम्हाला काय सांग, हुंगे झाले लोक, गुरु हुंगे. इकडं जमलं नाही की तिकडं, तिकडं जमलं नाही की तिकडं. तसं नाही करायचं. नारळ, गुरु, नवरा हे विश्वासानच करायचं असते. कसं निघन सांगता येत नाही. नारळ आपण घेताना विचार करतो खोट निघल म्हणून, नवरा करताना विचार करतो काय बेवडा निघल म्हणून. नाही, तसं गुरु करताना त्या ठिकाणी विचार करत नाही. मग अगोदरच त्या ठिकाणी पाहून करायचं. एक तारीचं भजन आहे पहा. तुमच्याकडे नसेल एक तारी भजन ऐकाय करतात का? भजनाचे प्रकार आहे नारे. ते आमचं पूर्वीचं गाव सारोळा, सिल्लोड तालुका, ती तकत्र आहे. तुमचं बघायला आहे का तकत्र? ते कलगीतुरा काय बी म्हणते महाराज. ते काय कसं बळ येतो, काय म्हातारा माणूस हो ते बाई सोबत त्या तकत्राच्या गाडीवर दारा
अरे काय करू राहिला बापा तू. तुम्ही जात असते की नाही कधी नाही का. मला ती बैठक कशा म्हणून मारता आली माहितीये का. मग गाव येते नाही का. माझ्या पूर्वजाईने केलं त्या बैठकी म्हणून म्हणलं तुम्हाला. फार अवघड आहे. काय म्हणतात ना महाराज काय सांगा. ते मला तिथं थांबवलंच त्यांनी एक दिवस. पण आम्ही एक परंपरा तिथली तोडली. पहिले मारुतीच्या पारावर होत जायते. त्या महिला तिथं नाचायच्या मारुतीच्या पारावर. माझे जवळजवळ 10-12 कथा झाल्या माझ्या तिथं. खूप प्रेम करतात ती माणसं आणि त्यांना नाव ठेवून जमणार नाही. भाऊबंदे खांद्यावर जाणं त्याच्या. आणि तुम्हाला सांगतो फार अवघड आहे. काय म्हणते तो. ते म्हणे महाराज तुम्ही आजचे दिवस कलगीतुराले थांबास. म्हणलं थांबतो बा. मग ते टॉंग टॉंग नाही का. आणि मग त्यानं सुरू केलं ते मी काळीची ती फन हो दिदी हा दिरे हो दिदी हा. मग त्याला उत्तर दिलं जाय तू काळीची ती फनन तू ह्यावर नळ्या चढवल्या तीन हो दिदी हा. मला सांगा कधी कल्याण होईल. मी पाण्यातली मासोळी हो दिदी हा. चाल द्या दोघायचं आपलं. मग ते त्याला म्हणायचं तू पाण्यातली मासोळीन तू यावर भोई जाळ सोडी हो दिदी. काय म्हणतात ना लोक महाराज. सगळा बट्ट्या बोल झाला तुम्हाला सांगतो मी. तसं ते एकतारी भजन त्याच्यात विले मजा असते. चौकून लोक बस शहर मध्ये बिंडल पेटी टाकेल. ज्यांना लागलं त्याला प्या. सगळं धुपटच धुपट. फार अवघड आहे महाराज. आचारसंहिता आहे का. फार सुंदर भजन आहे. गुरु करावा पाहुणे की जैसा मैला गिरचंदन. असं गुरु पाहून करायला पाहिजे आणि तो मैला गिरचंदनासारखा पाहिजे. गुरुशिवाय तर उपाय नाही मानस नाही का. गुरु हा संत गुळीचा राजा. गुरु हा संत गुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विना अनिक नाही दूजा. गुरु विना अनिक नाही दूजा. देवा पाहता त्रिभुवनी गुरु साधकासी साय. गुरु साधकासी साय. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विना अनेक नाही तुझा. देव पाहता त्रिभुवनी. गुरु साधकाशी साह्य. गुरु भक्ता लागी माय. गुरु कामधेनु गाय. भक्ता घरी दुभतसे. गुरु करायला पाहिजे जीवनात माणसानं. मग तुकोबराय गुरु शोधायला नाही गेले. पुन्हा ऐका मी तुम्हाला सांगतो माझ्या अभंगाकडे वाटचाल आहे. गुरुशिवाय तर उपाय नाही. लक्षात घ्या. काही लोक नाही का 3 टप्पे पडतात येते. एक शहाणा, एक दीडशे आणा आणि एक मूर्ख. याच्यातलं कोणतं चांगलं आहे. असे 3 भाग आहेत ते. एक शहाणा, एक दीडशे आणा आणि एक मूर्ख. याच्यातलं कोणतं चांगलं आहे. मला म्हणलं चांगलं कोणतं याच्यातलं नाही का. एक वर्ग शहाणा आहे, एक दीडशे आणा आहे. याचे पण नांदी लागू नये महाराज. आणि एक मूर्ख आहे. एकाची सोयरीक जमत नव्हती. एकानं विचार केला की माया पोरील जो नवरदेव असा पाहिजे त्याला 36 गुण पाहिजे. किती 36. लय फिरलं ते. आता मनासारखे कसं भेटन. पण एक माणूस म्हणे भाऊ एक आहे. म्हणले गुण. म्हणले 34. म्हणले 2च कमी आहे ना, देऊन टाक. दिली पोरगी. त्याची वरात निघली आणि ते बत्त्या होत्या डोक्यावरच्या बत्त्या. तर वरातीत बत्त्या घे. ते नवरदेव घोड्यावरून खाली उतरलं. बत्तीवाले म्हणे लग्न कोणाचं आहे. म्हणले तो बत्ती माझ्या डोक्यावर दे. आपत ती. अरे ते म्हणलं असं नको करू. बत्ती दे. त्याने दिली बत्तीच्या डोक्यावर. मग ते म्हणले अरे का पागल आहे का. नवरदेवान बत्ती घेतली ना. ते म्हणले ते ऐकत नाही. मग काय करू. मग ते ज्यांना सोयरी जोडली त्याला बोलवलं. त्याला म्हणलं का असं कुठे असतं फसवलं तुम्ही मला. म्हणलं काय झालं. म्हणले नवरदेवान बत्ती घेतली ना. मग त्याला समजून सांगा ना. म्हणे मी सांगितलं तुम्हाला 34 गुणी म्हणून 2च कमी आहे. म्हणले कोणते. म्हणले त्याला काही समजत नाही आणि तो दुसऱ्याचं ऐकत नाही. बाकी सगळ्या चांगल्या आहे म्हणले. हा एक मूर्खाचा वर्ग आहे. हा एक मूर्ख वर्ग आहे समाजामध्ये. अरे एक दीडशे आणा आहे. त्याशिवाय नांदी लागू. आपण एक म्हणलं ते 2 म्हणतो. त्याशिवाय नांदी लागायचं नाही. तुकोबारा येडे नव्हते. शहाणा तो
घेतो येथे शहाणा तो घेतो येते शहाणा तो धने घेतो येते शहाणा तो धने तुका म्हणे सोपे आहे सर्वहून तुका म्हणे सोपे आहे सर्वहून म्हणे सोपे आहे सर्वहूनी म्हणे सोपे आहे सर्वहूनी शहाणा तो धनी घेतो येथे शहाणा तो धनी घेतो येथे तुका म्हणे सोपे आहे सर्वहून शहाणा तो धनी घेतो येथे जावे वनांतरा न लागते सायास जावे वनांतरा तुका म्हणे सोपे आहे सर्व म्हणे हरे पण शहाण्याचं तत्व काय आहे तो गुरुच्या मार्गाने जातो आणि दीड शहाणा स्वतःला शहाणा समजतो अरे काय गुरु करायची गरज आहे ऐका जीवनामध्ये गुरुशिवाय देव कळत नाही दादा देव कळायचा असेल तर काय करावं लागल गुरु करावं लागल मोठ्या मोठ्यानं गुरु केला ऐका ना नाथांच्या भागवतामध्ये फार गोड ओवी आहे इकडे लक्ष द्या आता तुम्ही मला पाहू लागले दादा काय नाव तुमचं भास्कर दादा तुम्ही मला पाहू लागले तुमच्या डोळ्यानं पाहू लागले याच्यामुळे पाहू लागले हा डोळ्यामुळं राईट तुम्ही सुद्धा डोळ्यामुळं ऐका आता नंतर पार्टी बदलायची नाही ओवी सांगतो तुम्हाला मी नाथांची मिगर पुराणाचं बोलणार नाही मी ते सगळे ज्ञानी माणसं आहे मागं पुढं ऐका ना तुम्ही सगळ्यांना उत्तर दिलं डोळ्यामुळे पाहू लागलो म्हणजे तुम्हाला डोळ्यामुळे मी दिसू लागलो मी तुम्हाला प्रश्न केला होता तुम्ही मला या फोकसमुळे पाहू लागले का डोळ्यामुळे पाहू लागले तुम्ही सर्वांनी सांगितलं आम्ही माऊली तुम्हाला डोळ्यामुळे पाहू लागलो कल्पना करा रात्री तुम्ही झोपलेले आहे तुमच्या घरामध्ये भास्कर दादा तुम्ही तुमच्या घरात झोपलेले आहे तुम्हाला जबरदस्त लगवी आली आणि तुम्हाला बाथरूम मध्ये जायचं आहे तेवढ्यात लाईन गेली काळा कुट्टा अंधार पडला घरामध्ये तुम्ही खरं सांगा बरोबर बाथरूम कडे जाता का भांड्याचा टाकले टकरा मारता खरं सांगायचं बरेच माणसं झांबूल जुंबल करता सापडत नाही त्यांना दररोज मग मला सांगा तुमचे डोळे तिथं बंद आहे का उघडे त्या अंधारात उघडे का बंद उघडे की नाही मग तुम्हाला दिसायला पाहिजे की नाही तुम्ही तर आता मला डोळ्यामुळे दिसतं मग उघडे डोळे असल्यावर दिसायला पाहिजे होतं की नाही आता ऐका ना तेवढ्यामध्ये पटकन लाईट लागला मग तुम्ही बरोबर कुकडे जाता बाथरूम कडे मग मला सांगा तुम्हाला डोळ्यामुळे दिसलं का लाईटामुळे दिसलं बदलले की नाही पार्टी असं नाही करायचं असं करायचं नाही घडे कशामुळे दिसलं तुम्हाला लाईटामुळे दिसलं ऐका सिद्धांत फार गोड आहे तुमचे डोळे किती बी चांगले असेल पण मध्ये जर लाईटाचं माध्यम नसेल तर तुम्हाला बाथरूमचा दरवाजा जसा सापडत नाही ना तसं तुम्ही स्वतः किती ज्ञानी असेल पण मध्ये जर सद्गुरु कृपेच्या लाईटाचं माध्यम नसेल तर ब्रह्मज्ञानाचा दरवाजा तुम्हाला कधीच सापडू शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला सद्गुरु कृपेचा लाईट मध्ये लागेल डोळा देखनाची आहे माझ्यासोबत बरोबर एक सांगत जा त्याशी सूर्य नव्हताशी साय अप्राप्त वस्तू केविला आहे अंधारा माझी डोळा कितीही चांगला असेल ना तर त्या ठिकाणी लाईटाचं माध्यमाशिवाय ते दिसू शकत नाही तसं तुम्ही किती ज्ञानी असेल पण सद्गुरूची कृपा जर नसेल तर तुम्हाला तत्व भगवंत परमात्मा कळू शकत नाही पुन्हा सांगतो तुम्हाला एकदम सोपं करून ज्ञानोबरायाच्या गोड ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायाने खर्ची घातल्या ऐका ना श्रीगुरूच्या कृपेनं काय घडतं ज्ञानोबराय बोलतात इकडे लक्ष द्या पंच विषयाला त्या ठिकाणी जीव बांधला गेलेला आहे पण सद्गुरूची कृपा जर असेल ना विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी ताठी ते तुझे गुरु कृपा दृष्टी निर्विष हो त्या ओव्या बघा ज्ञानोबरायच्या काय फायदा आहे श्री गुरुच्या कृपेचा फक्त तुम्हाला ओव्या सांगून जातो
नाही का. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षेते विषय व्याळे मिठी दिदली अनुठी ताठी ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विश्व होये तरी कवना ते तापू पोळी कैशे निव शोकू जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे ऐशी तू योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळीशी तू आधार शक्तीचे अंके वाडविषयी कौतुके हृदयाकाश पल्लंकी पर्यदेशी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करशी मनपवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी लेवविषयी 17वी जीवन कळा आहे नाही का. 17वी ही जीवन कळा आहे. महाराज आता लोक अनेक पंथात घुसू लागले की बा आमच्या बाबाकडं कुंडली जागृत होते. हे आमच्या बापाच्या बापानं लय अगोदर सांगून ठेवलं 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या कुंडलिनीचा ठेंबा आधारे केला उभा त्या चोजविले प्रभानी मतावरी. कुंडली कशी जागृत करावी ध्यान कसं लावावं हे सगळं माझ्या ज्ञानोबऱ्या आणि त्या ठिकाणी तिचे चक्र कशी भेदन करते या सगळ्या गोष्टी ज्ञानोबऱ्याने तेव्हा करून ठेवल्या. पण तुझं आहे तुझं पाशी आमची कंडिशन अशीच झाली का कमलकंदा आणि दरदोरी नांदनुक एकची घरी परी परागु सेविजी भरमरी येराची कलुची वरे. हरे ज्ञानोबा आहे बोलतात 17वीचे स्तन्यदेशी अनु हाताचा हल्लरुगाशी समाधी बोजेनी ज्विशी बुजाहुनी मनोनी साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी ह्या पाऊली या कारणे मी सावली न संडी तुझी आहो सद्गुरूचे कृपादृष्टी तुझे हे कारुण्य जयाते अधिष्ठी तो सकळ विद्येच्या सृष्टी धात्रा होय. पण काय करावं लागेल तुम्हाला श्री गुरुला शरण जावं लागेल. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनास्ततो दर्शनः ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथि अनावे तरी संता या बजावे सर्वस्वेशी जेत ज्ञानाचा कुरुठा तेत सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुबटा ओळगुणी तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ हरे मग अपेक्षित फुले असं वर्णन केलेलं आहे. मग श्री गुरुशिवाय काही नाहीये नाही का. आता पुन्हा तुम्हाला सांगतो मी जमिनीतलं धन जर पाहायचं असेल तर डायरेक्ट दिसल का मग त्याला काय लागेल काय करावं लागेल दादा त्याला डोळ्यामध्ये तुम्हाला कसं काय माहित क्या बात आहे. जैसे डोळ्या अंजन भेटे त्या वेळी दृष्टीशी फाटा फुटे मग पाहिजे ते तर प्रगटे महानिधी ज्ञानोबराय बोलतात. तुमच्यामुळे माझ्या वही ध्यानात आली अशी माणसं पाहिजे असे पांगेल माणसांनी पाहिजे. मस्त माणसं भेटले तुम्ही मला. आज माझे 37 कीर्तन आहे महाराज या महिन्यामध्ये. देवाला मी सकाळीच प्रार्थना करतो पाकिट कमी अधिक झालंच चालन इथं नाही आणि अशी देवाला बाकीचं काही होऊ दे पण असे मुजगटेल तोंडाचे लोक नको भेटू दे. असे बसेल काय काय असे बसते तर महाराज कीर्तनामध्ये अर्तू का शेलुतकरच्या मोतीवर आला नाही का. असे दिल खुलास पाहिजे माणसं की त्यांना पाहिल्यावर देवाची याद आली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल दुसरं नाव कशाला घेऊ मला का मार खायचं. जर जमिनीतलं धन पाहायचं असेल तर ते अंजन मी कोणाला बी घालता येत नाही. त्याला कोणता माणूस लागतो पायाळ. पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके 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 पायाळाच्या गुणे पडिले पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके या पुंडलिके दाखविले या पुंडलिके दाखविले पुंडलिके दाखविले या पुंडलिके दाखविले पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके पडिले ठाऊके पडिले ठाऊके पायाळा गुणे पडिले ठाऊके हरे तया पुंडलिके दाखविले. धन जर पाहायचं असेल ना तर त्याला पायाळ माणूस लागतो आणि त्याला अंजन घालावं लागतं डोळ्यामध्ये. मी पण पायाळेवर का
पण माया पायाला गोटे घोसाळले त्याच्यामुळे मला दिसत नाही काही खालचं. एवढं भानकट फिरायचं काम नसतं पडलं सांगतो. लय प्रयत्न चालू आहे महाराज धनासाठी. आमच्याकडे अशा टीमा येत्या. ते कासव झांबलू राहिले तुमच्याकडे आहे का नाही? ते कासव, ते गांडूळ, ते 2 तोंडाचं, ते पैसे फरत्या म्हणते वरून. इकडे आहे का नाही तशा पार्ट्या? आहे ना? तुम्हाला नाही माहित असतील. कोणी म्हणतो या गडी ते इथं उकरा तिथं उकरा. तुम्हाला एक एवढ्या वर्षात तुम्हाला कोणाच न सांगितले आयडिया सांगतो तुम्हाला श्रीमंत व्हायची. ऐका, तुमच्याकडं आयुष्यात पैसा संपणार नाही अशी आयडिया सांगतो तुम्हाला. कोणाच महाराजांना सांगितले नसेल आतापर्यंत. तुम्हाला पैसा तुमच्या जवळचा संपा वाटत नसेल तर मी सांगतो ते आयडिया करा. ऐका, पा कसे टावकारले. असं फायद्याचं असलं का असे पाहू राहिले तुम्ही जसे लाल रोगाचे चेक आले. खरं सांगा, मला जर ते आयडिया माहित असती तर मी असं डोळे फोडत फिरलो असतो. पण मला आयडिया माहिती ती. तुमच्या जवळचे पैसे कधीच नाही संपणार. फक्त मी सांगतो तेवढं करा. ऐका, काय करायचं? सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कष्ट करायचे. त्याच्यापेक्षा मोठं कुठलं साधन नाही. चालले सांगा बरं. कष्ट करा. शेतकरी असेल तर शेती चांगली करा. कर्मचारी असेल तर ड्युटी चांगली करा. कीर्तनकार असेल तर अभ्यास चांगला करा. मला सांगतो कष्ट करा, तुम्हाला काही कमी नाही पडणार. जसं अंजन घातल्याशिवाय जमिनीतलं धन दिसत नाही, तसं श्रीगुरूच्या कृपेशिवाय पांडुरंग परमात्मा नावाचं धन सापडत नाही. कृष्णांजन एक वेळा डोळा घालता आढळ. कृष्णांजन एक वेळा डोळा घालता अंजन. तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला स्वच्छळ. श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला स्वच्छळ. पाप रखुमा देवी वारू विठ्ठल दिनाचा दयाळ. पाप रखुमा देवी वारू विठ्ठल दिनाचा दयाळ. धर्म जागो सदैवाचा देवा परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव उच्चारे. कृष्णजन एक वेळा डोळा घाली ताडळ. कृष्णाजन एक वेळा डोळा घालिला अंजन. तिमीर दुःख गेले फिटले भ्रांती पडळ. तेरे रंग गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला स्वच्छळ. रे निवृत्ती राय मार्ग दाविला सकळ. बाप रखुमा देवी वारू विठ्ठल दिनाचा दयाळ. बाप रखुमा देवी वारू विठ्ठल दिनाचा दयाळ. धर्म जागो सदैवाचा आंधळा दृष्टी देतो त्याचे नाम उच्चारे. काय सुरुवात प्रमाणाची? कृष्णांजन कृष्णांजन एक वेळा डोळा घालता आढळ. परिणाम तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ.
पण श्री गुरु निवृत्तीराय मार्ग दाविला स्वज्वल. पण जीवनामध्ये गुरुची आवश्यकता आहे. ऐका, फार मोठं एक सुंदर प्रकरण आलेलं आहे. आम्ही गुरुकडे का जात नाही किंवा गुरु आमच्यावर कृपा का करत नाही, त्याचं कारण असं आहे की आम्ही लोभात अडकलो. महाराज त्या ठिकाणी सांगतात, या विषयामध्ये आम्ही असं अडकलो. विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. अरे कडू विषय तो गोडू जीवासी झाला. मी पूर्ण अभंग व्यवस्थित सोडवणार आहे, चिंता करायचं कारण नाही. माझी वाटचाल तिकडे आहे का. साप जर डसला तो याला साप नक्की डसेल, त्याचा अनुमान काढण्यासाठी काय करतात लोक, त्याला काय खाऊ घालतात, निंबाचा पाला, अजून मिरची, अजून गुळ. मला सांगा, साप डसल्यावर लिंबाचा पाला कसा लागतो. नाही का, दिल खुलास माणूस भेटला मला समोर, मस्त रहे मस्ती में आग लगे बस्ती में. नाही का, शांत स्वभावाचा माणूस आहे. निंबाचा पाला कसा लागतो, गोड. मिरच्या गोड, गुळ. महाराज त्या ठिकाणी सांगतायत, या जीवाची अवस्था तशी झालेली आहे. स्वरूप मंदिरी होते मी एकली, स्वरूप मंदिरी होते मी एकली. माया सांज वेळे अविद्येचे बिळी, माया सांज वेळे अविद्येचे बिळी. माझे तुझे चालता पाऊली, माझे तुझे चालता पाऊले. मोह भुजंग धरली करंगुळी व लोभ सर्प डंकला करू काय, लोभ सर्प डंकला करू काय. आणि सर्प डसलं की काय होतं, जड पडतो माणूस. लोभ सर्प डंखला करू काय, स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय. आशा लहरी तापला माझा देह, तृप्ती वारा घाली ओ गुरु माय. लोभ सर्प डंकला करू काय. क्या बात आहे. लोभ नावाचा सर्प डसला, लोभ सर्प डंकला करू काय. मग माणूस साप डसल्यावर हा माणूस असा हलका राहतो, जड पडतो, जोड पडतो. ज्याला लोभ नावाचा सर्प डसला, हा चांगल्या चांगल्या डसला, कीर्तन करायला डसला तर नाही का, 5चा 7वर आला, 7चा 11वर आला, 11चा 15वर आला, 15चा 21वर आला, इथं ठीक आहे. 50 आणि 75वर जाऊ का. लोभ नावाचा सर्प डसला. सर्प डसल्यावर काय काय सिम्पटम असतात, लक्षण असतात. कामिनी कामाची डोळा आले पित, रसस्तुती निंदा काळे झाले दात. विकल्प वासनेच्या मुंग्या धावत, श्रीपुत्र लोभा मोहा पडली भ्रांत. लोभ सर्प डंकला करू काय, लोभ सर्प डंकला करू काय. मी तूपनाची थोर झाली भोली, मी कोण ओळखी मोडली. माझे तुझे चालत, अशी अवस्था त्या ठिकाणी होते. आणि हा साप जर उतरायचा असेल ना, गुरु गारुडी आला धावुनी, गुरु गारुडी आला धावुनी, गुरु गारुडी आला धावणे, गुरु गारुडी आला धावणे. सगळे जण टाळ्या वाजवा तुम्ही, गुरु गारुडी आला धावुनी, गुरु गारुडी आला धावणे, गुरु गारुडी आला धावणे. बोध वैराग्याचं पाजियल पाणी, बोध वैराग्याचं पाजियल पाणी, बोध वैराग्याचं पाजियल पाणी, बोध वैराग्याचं पाजियल पाणी. विवेक अंजन घातले नयनी, विवेक अंजन घातले नयनी, विवेक अंजन घातले नयनी, विवेक अंजन
असल गुरु गारुडी आला धावणी गुरु गारुडी आला धावणी बोध वैराग्याचं पाजियल पाणी विवेक अंजन घातले नयनी सोहब शब्द वाजवी नाम ध्वनी वो लोभ सर्व डंगल मग त्या ठिकाणी त्या गुरुशिवाय तर उपाय नाही तो साप उतरायचा असेल तर. पण मग गुरु भेटण्यासाठी काय करावं लागेल तर तुम्हाला अगोदर परमार्थात साधना करावी लागेल. मी बोलत नाही, ज्ञानोबराय बोलतात. म्हणून जाणतेनो गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे. जाणता पहिले त्या ठिकाणी तुम्ही अधिकार प्राप्त करा. म्हणून जाणतेनो गुरु भजिजे तेने कृत कार्य ही फलश्रुती आहे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. मग तुकोबराने आपली साधना केली परमार्थाची. गुरु भेटायच्या अगोदर साधना केली, खूप साधना केली तुकोबराने एकांतामध्ये. येणे सुके रुचे एकांताचा वास येणे सुके रुचे एकांताचा वास. नाही गुण दोष अंगा येत नाही गुण दोष अंगा येत येणे सुके रुचे एकांताचा वास सुके रुचे एकांताचा येणे सुके रुचे एकांताचा वास. आणि मग साधना चिंतन. पण मग त्या ठिकाणी श्री गुरुची भेट होणं गरजेचं होतं. मग श्री गुरुची ओढ लागली आणि श्री गुरुची ओढ लागल्यानंतर आणि असं म्हटलंय ज्ञानोबराची फार गोड ओवी आहे. कर्मसाम्य दशेवर जीव पोहोचला की भगवान परमात्मा नक्की त्या ठिकाणी गुरुची व्यवस्था करतो. गुरु धुंडावं लागत नाही बरं. योग आला की बरोबर मिळतो. आता लय अवघड झालं महाराज. शिष्य रास वाटे ना कोणाला. माझ्याकडे दरवर्षी 2-4 हजार लोक येतात गुरुपौर्णिमेला. आम्हाला कान फुकायचे. भेंबावले तुम्ही कान फुकायचे म्हणे आम्हाला. मग लय बोर पिकेल तिकडं. पण मला ते जमू राहिली तो प्रॉब्लेम आहे. मग थोडा कोण कोण काय एखाद दिवशी असे लोक फिरतील ना महाराज गल्लो गली. गुरु करायचा का गुरु असं होईल परिस्थिती नाही का. ऍड पाहू लागलो मी युट्यूबला. आमच्या महाराजांकडे अनुग्रह मिळेल. दुर्दैव आहे महाराज या मातीचं. वर लोक पागल झाले. कोण्या दुकानात घुसू राहिले लोक नाही का. फार अवघड परिस्थिती आहे. श्रद्धा आहे तुमची परंतु त्या ठिकाणी थोडं विचार करून त्या ठिकाणी करा. आम्हाला संतांनी मार्ग दावून गेले आधी. दयानिधी संतते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. पण कर्मसाम्य दशेवर जीव पोहोचला. ऐशी कर्मसाम्य दशा जेत होय विरेशा. ते श्री गुरु अपेक्षा भेटीची का. आणि नाही भेटलं श्री गुरु पण कर्मसाम्य दशेवर जीव पोहोचला. मग कर्मसाम्य दशेवर पोहोचणे म्हणजे काय. मल विक्षेप आवरण हे 3 गुण गेले की नाही भेटला गुरु तर परमात्मा सांगतात आपणची देव होय गुरु होय गुरु आपणची देव होय गुरु होय गुरु आपणचे होय गुरु होय गुरु आपणचे देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणचे देव होय गुरु आपणचे देव होय माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. मग माणूस कर्मसाम्य दशेवर जीव पोहोचला की श्री गुरुची भेट होते. तसं जगद्गुरु तुकोबरायाचा परमार्थ फळाला आला. ऐका. आणि स्वप्न पडलं की बायबाजी चैतन्याला शरण जा. एका तेली समाजाचे घरी महाराज राहिले मुक्कामाला. अशी कथा आहे आख्यायिका आहे. आणि स्वप्न पडलं त्या ठिकाणी आणि महाराज सांगतात मी सत्य सांगतो. त्या ठिकाणी काय घडलं अभंगाचं पहिलं चरण. सत्य गुरु राय कृपामत केली. सत्य गुरु राय कृपामत केली. सत्य गुरु राय कृपामत केली.
सत्य गुरु परी नाही घडले सेवा काही सापडविले माते दादा गंगा स्नान सापडविले माते दादा गंगा स्नान अरे सत्य त्या तुकोबराय सांगतात सत्य गुरुराय सत्य आहे कृपा मज केली पण मला गुरुची सेवा नाही घडली हे माझं दुर्दैव आहे का त्याचं कारण आहे की तुकोबरायला दिवंगत असलेल्या गुरुनं स्वप्नात येऊन अनुग्रह दिला बाबाजीने स्वप्नी येऊन तुकयाला अनुग्रह दिला निज स्वप्नात अनुग्रह झाला महाराज आम्हाला जिथे महाराज भेटतो त्याची किंमत नाही स्वप्नातला अनुग्रह खरा मानला तुकोबरायाने आणि सकाळी 4ला स्वप्न पडलं तुकोबरायला आणि तुकोबराय सांगतात माझ्यावर गुरुची कृपा झाली अचानक जर तुम्हाला स्वप्न पडलं ना सकाळी 4ला तर ते स्वप्न सत्य ठरतं कधी कधी पण दिवसभर तुम्ही जे काही सोचलं असेल ना मग ते स्वप्न पडतं मग ते कामाचं नाही ज्ञानोबरायची गुड ओवी आहे मनोनी जागता जो असी जे जेने ध्याने भावना भाविजे डोळा लागत खेव देखिजे त्याची स्वप्नी सर बरोबर ना सांगायचं मधून नाही का मनोनी जागता जागृत असलेलं चिंतन आमचे महाराज एक गोष्ट सांगायचे कीर्तन झालं आमचं एका ठिकाणी उन्हाळ्याचे दिवस होते जागर काला होता मग त्यांना विचारलं बा झोपाची व्यवस्था कुठे ते मला गच्चीवर जा आपल्या मस्त भुरभुर वारा लागतो उन्हाळ्याचे दिवस आहे चैत्राचा महिना आणि जा म्हणले गच्चीवर तर लोक मी पाणी घेऊन येतो मी ते पायऱ्या चढल्यानं वर गच्चीवर गेलो वरचं म्हणलं उतर उतर खाली उतर म्हणतो ना म्हणलं अवघड झाले मी वापस ते फेटान ते आलो वापस मी वचकले का ते फेटान ते वापस आलो म्हणलं दादा मी मारुती पारावर चाललो म्हणलं काय झालं अरे म्हणलं काय बेकार माणूस कोणी वर झोपलेलं ते म्हणतो उतर खाली ते म्हणले माऊली झोपा जाऊन आमचा भाऊ आहे कंडक्टर देऊ ते दिवसभर असंच म्हणतंय म्हणे लोकाला गाडीत गर्दी झाली की उतर खाली नीचे हो जा रातभर असंच करतो म्हणे उतर खाली खाली उतर दिवसभर केलेलं चिंतन रात्री स्वप्नामध्ये येतंय विडाला काही स्वप्न कृपेनं पडत असतात मग तुकोबराय सांगतात मला ते स्वप्न त्या ठिकाणी पडलं अरे आणि स्वप्नात काय झालं सत्य गुरुराय कृपा मज केली कृपा महाराज कुणावर बी होत नसते बरं लोक कशाला बी कृपा म्हणतात एखाद्या वेळेस पंगत असलेली लग्नाची चला जेवायला बसून घ्यायची कृपा करा कृपा आहे कधी आता ते खाणार येते कृपा एक ती नाही का कृपा केली संतजनी माझी अलंकारिली वाणी पुढे लाविले भजनी श्रीहरीचे त्याचं मधलं एक टोक माझ्या लक्षात येईना सगळंच लक्षात आलं असतं मी मोठा महाराजच झालो मग आणि आणि एकदा संताची कृपा झाली ना या संताचे हे देणे कल्पतरुहुनी दोने परिसा गादले चिंतामणी ठेवला या संताचे हे देणे कल्पतरुहुनी दोने
या संताचे हे नाही ठेंगणार पण आवाज लय खास आहे. संताचे देणे या संताचे हे देणे नाही का. तुम्हाला एक गोड लेकरं भेटले महाराज तेव्हा आल तू तेव्हा बसून नाही का. गावात गुणवान आणणं सोपं आहे पण त्या गावात गुणवान टिकून राहणं हे लय मोठं साधन आहे महाराज नाही का. धन्यवाद आहे. हरिदास महाराज आहे, आमचे वसंत महाराज आहे. गोड लेकरं भेटले तुम्हाला नाही का. याला म्हातारा वस्तू सोडू नका तुम्ही बिन ते बी नाही का. या संताचे देणे कल्पतरू होणी दुने नाही का. आणि ती कृपा झाल्याशिवाय नाही महाराज. संतांची कृपा झाली ना गुरुची. तुम्हाला सांगतो मी, मला काय आता लाईव्ह चालू आहे, मला लाज नाही वाटत सांगायला. माझे शिक्षक लोक परेशान आहे महाराज माझ्यामुळं. याचा चमत्कार झाला. मला शाळेमध्ये माझा पहिला नंबर होता खालून. आणि घरचे वैतागले मला. आणि जेव्हा लोक वैतागतेत ना तेव्हा लोक आम्हाला म्हणतात महाराज हे पोरग लय टुकारपणा करू लागलं, जा घेऊन धोत्र चोरीन. अवघड परिस्थिती. पण संतांची कृपा झाल्यावर काय होऊ शकत नाही महाराज. मी एका व्यसनातून बाहेर पडलेला माणूस आहे म्हणून मी व्यसनमुक्तीचं काम करतो. प्रत्येकाच नाद होता मला त्या टायमात. कंटाळले घरचे, इकडंच राहायचं. आणि त्या टायमात शाळेत नाही गेलं ना की लय मारायचे मास्तर. आता पहिले इतके शिक्षक मारत नाही कारण पोरं म्हणते ठीक आहे सर बाहेर भेटतो. अवघड परिस्थिती आहे. कोण कोणाला डोकं कशाला लावल मला सांगा तुम्ही. अवघड झाली परिस्थिती. मी महाराज एकदा शाळेतच नाही गेलो 10-15 दिवस. आता मला माहित होतं आपल्याला लय मार खाणे कुत्र्यासारखा. पण मी माया हिशोबाने गेलो. मास्तर अबसेंटवाले इकडे उभे राहा. मग ते अबसेंट सगळे इकडे उभे जे रपा रप मारायला सुरुवात केली. मायावर पाळी आली. शाळेत कोण आलं म्हणलं सर माझी आजी मिळते कालच. मी घरूनच टक्कल करून गेलतो. म्हणलं सर माझी आजी मिळली कालच 10 झालं. अरे सांगायचं ना मूर्खा. म्हणलं माझी लाडाची आजी होती. एवढ्या दुःखात कोणाला ध्यान राहिलं. मार वाचवला मी. तुम्ही अंदाज लावून घ्या. मार वाचवला. पण आमचं गाव तळ्याचं आहे आणि तळ्याचं गाव असल्यामुळं शिक्षक लोक आमच्या गावाला पार्टी खायला आले पानशेंगांची. आणि आत्ता करण लागलं तुम्हाला. मग मला पहिल्यापासून सवय लोक घरी न्यायची जेवायला चहा प्यायला. आमच्या घरी आई बाबापासून ते परंपरा चालत आली नाही का. आणि माझे वडील वारकरी होते पण मग मला ते थोडं मार्ग चुकला माझा. लोक म्हणायचे माझ्या वडिलाला की तुळशीच्या आळ्यात गांजा झाड उगलं. त्याला काय इलाज नव्हता. आणि मग मी आमच्या सर लोकांना म्हणलं चला घरी चहा घ्यायला. आता मला ध्यान राव ना की तू ना आजी मारील सांगेल त्याला. ते आले घरी बसले. ते माझ्या वडिलाला विचारलं त्यांनी. आमचे विधाते सर म्हणून होते. ते म्हणले माळकरी म्हणतं माझ्या वडिलाला. म्हणलं काय. म्हणले तुम्ही पाणी धरला असताना मग तुम्ही टक्कल करून नाही केलं. मग म्हातारं पडलं आचंब्यात. ते म्हणले सर मला समजून आले तुम्ही काय म्हणून राहिले. तुमची म्हातारी मेली ना. ते म्हणलेलं एक खमकी अजून म्हातारी ती सौदा वाटू राहिली. दुसऱ्या दिवशी इतकं मारलं महाराज मला. मी म्हणलं त्या दिवसा मार पुरला पण असा नाही पुरला नाही का. मग शेवटी घरच्यांनी कंटाळून म्हणले याला जाऊ द्या शेगावला. मग आमचे भगवान महाराज कळपिरकर त्यांच्याकडे मला सोडलं नेऊन. मग मी मृदंग वाजवायचा. अगोदर मृदंग वाजवला मी. हरिदास महाराज म्हणजे खूप दिवस मृदंग वाजवला मी. गजानन काकडे भाऊजी आम्ही एका ठिकाणी मृदंग वाजवतो ठिकाणी बरेच कीर्तन वाजवले काकडे बाबाचे वगैरे इकडे. पण नंतर मी सोडला वाजवणं. नंतर लक्षात आलं माझ्या लोक वाजवून घेत्या काढून देत्या. ट्रॅक बदलला मी. आणि आता मृदंगाचार्यांना पण चांगले दिवस आले तरी पण कीर्तन करा इतके चांगले नाही ते. विठाल विठाल आम्ही सप्ताहावर गेलो. याला गुरुची कृपा सांगतो तुम्हाला कशी असते. सप्ताहावर गेलो. मुरतड नावाचं गाव आहे. माझ्या मामाचं गाव आहे मुरतड. त्यावेळेस मामाच्या घरी खूप राहायची पोरं. आता मामाच ठेवत नाही. आणि परिस्थिती काय झालं. विठाल सप्ताहाला होतो मी. तुम्ही लय लांब गेले कडे आता. आणि सप्ताहाला असताना भारंबेकर महाराज आले नाही कीर्तनाला. श्रावणाचा महिना खूप पाऊस पडला.
आणि आले नाही महाराज. आणि मग आमचे गुरु महाराज मला म्हटले, ज्ञानू ते महाराज काही येत नाही, पाऊस खूप झाला, लईन नाही काही नाही, करतो कीर्तन. माझ्या डोळ्यात पाणी आलं दादाराव महाराज. म्हटलं बाबा मला कुठं कीर्तन येतं. अरे कर कर, जसं जमन तसं कर, माझी इच्छा आहे तू कीर्तन कर. माझं उजळलेला भाग्य आता हाच अभंग पाठ होता, एकच अभंग पाठ होता, 13 रुपये तेच म्हणू मी. आणि आणि मग तुम्हाला सांगतो, महाराजांनी मला उभं केलं, मी मोजून 30 मिनिटं बोललो आणि मला जी गोडी लागली ना, आज मी तुमच्या समोर उभा आहे. महाराष्ट्रातले जेवढे ख्यातनाम कीर्तनकार आहे त्यांच्या यादीत माझे कीर्तन होतात. फक्त पैसे त्यांच्यापेक्षा मला कमी भेटतात, तो भाग वेगळा आहे, पण प्रेम आहे लोकांचं, नाही का. ही कोणाची कृपा आहे? ही गुरुची कृपा आहे. एकदा का गुरुची कृपा झाली ना दादा, जीवनामध्ये मुकम करोती वाचाल भगवंत आणि गुरु पंगुम लंग येते गिरमी येत कृपा तमाम वंदे परमानंद माधव. परमात्म्याची आणि सद्गुरूची कृपा झाली. तर तुकोबाराय सांगतात, माझ्यावर कृपा केली सत्य गुरु राय कृपा मज केली, पण परी नाही घडली सेवा काही का स्वप्नामध्ये. आणि स्वप्नात काय त्या ठिकाणी केलं, अभंगाचं दुसरं चरण. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, 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 जाता गंगा स्नान, सापडविले वाटे जाता गंगा स्नान, सापडविले वाटे जाता गंगा स्नान, सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाण ठेविला कर, मस्तकी तो जाण ठेविला कर, सापडविले वाटे जाता गंगा स्नान, सापडविले वाटे जाता गंगा स्नान, सापडविले वाटे जाता गंगा स्नान. 8:30 ते 10:30 आपलं टायमिंग आहे. 10:30 वाजले, बस करू काय? हा, अजून अर्धा तास? तसं नाही, एवढ्यामध्ये इतकंच येतं. आणि टायमात म्हणलं मी 8:30 ते 10:30 म्हणून म्हणलं. विठाला 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 सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाणं ठेवला कर. श्री गुरुचा हात मस्तकावर पडला आणि तुकोबाराय सांगतात, आता सरळ सरळ पुढे चालतो. हा, काय मागितलं नाही का? भोजन मागती तुप पावशेर, भोजन मागती तुप पावशेर, भोजन मागती तुप पावशेर, पडिला विसर स्वप्न माझे. एक जण माणूस मला म्हणला, महाराज तुमच्या महाराज लोकांना पहिल्यापासून तूप आवडतं का? लोकांहून तुकाराम महाराजांना मी सांगितलं म्हणे, भोजन मागती तूप. लोकांचा भ्रम आहे महाराज. तुम्हाला असं वाटतं का आमच्या लोक तूप खाऊ घालतात? लोक कायचं तूप, तूप म्हणलं की चूप म्हणतात लोक, नाही का? कोणी तूप खाऊ घालत नाही महाराज. सगळं उगा आमचं नगरावर टिपरू पाडू. आणि एखाद्या ठिकाणी खाऊ घातलं तर अंगी लागू देत नाही. एका माणसानं दादाराव महाराज मला जेवायला बोलवलं. म्हणले माऊली आमच्या घरी जेवायला या तुम्ही. म्हणलं ठीक आहे बा, मस्त आपल्या घरचं गावरान तूप आहे म्हणे, आपल्या घरी मस्त पुरणाच्या पोळ्या. मी म्हणलो काय चांगला माणूस भेटला. गेलो बा, त्यानं गावरान तुपाची पोळी अशी पचपच अशी मस्तपैकी, इतकं चांगलं वाटलं मला, एकदम खास. मला भूक लागली होती, मी लगेच ती पोळी खाऊन घेतली. मला ताटातली पोळी झाली आणि त्यानं बायकोला आवाज दिला, अरे पोळी झाली महाराजची, पोळी आण. घरी भेटत नसत्या लोकायला. पहिली गोष्ट तू भेटत नाही, भेटलत लोक अंगी लागू देत नाही. मला खाव का बाहेर टाकाव तेच. इथं तूप या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. भोजन मागती तुप पावशेर, पावशेर शब्द वापरला इथे. मला सांगा
किती पावशराचं 1 किलो होतं? हा, चुकीचं उत्तर दिलं तुम्ही. अजून बी सांगा. लोकांना भुसकाळात पडायला काही लागत नाही महाराज, आपण आपली दाखवायची फक्त. 4 पावशराचं 1 किलो नाही होत माझ्या राजा. 6 कमी 10 पावशराचा 1 किलो होतो. आणि 6 कमी 10 पावशर म्हणजे 4 पावशरच होता. आणि पावशर म्हणजे 1 किलोचा कितवा भाग? 4था भाग. ऐका, श्री गुरुने तुकोबराला काय मागितलं? भोजन मागती तूपच का मागितलं आणि पावशरच का मागितलं? तर अंतकरणाचे 4 अनुबंध चतुष्टी आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्यापैकी चित्त ही शुद्ध उपाधी आहे. चित्त म्हणजे लोणी. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. संत हृदय नवनीत समान. निज परताप द्रवही नवनीता. क्या बात है. पर दुःख द्रवही संत सुपुनीता. निज परताप द्रवही नवनीता. पर दुःख द्रवही संत सुपुनीता. मंगल भवन अमंगल हारी. द्रव वसु दशरथ अजर बिहारी. सिया राममय सब जग जानी. करहु प्रणाम जोरी जुग पाने. हरे. चित्त म्हणजे तूप, तूप म्हणजे चित्त. चित्त हे मृदू सबाह्य नवनीत. सज्जनाचं चित्त हे तुपाच्या लोण्याच्या गोळ्यासारखं असतं. म्हणून तुकोबा मला काही नको. मन चंचल आहे. चंचल मी मन कृष्णा प्रमादी बलवत दृढम. मन चंचल आहे. मनासारखं चंचल काही आहे का सांगा बरं. तुम्ही आता काय करा, मनानं तुमच्या सासरवडीमध्ये जा आणि त्या बैठकीत जाऊन बसा. तुम्ही तुमच्या माहेरला जाऊन या मनानं. गेले की नाही तुम्ही सगळे सासरवडीत? हे मन आहे इतकं चंचल आहे. तेही नको. बुद्धी संकल्प विकल्प करते आणि अहंकार तो सगळ्याचा बाप आहे. म्हणून मला काय दे? मला तुझं चित्त दे. चित्त मिले तो सब कुछ मिले, नाही तो फुकट संग, असं म्हटलेलं आहे. म्हणून तूप भोजन मागती तूप पाव शेर. पडिला विसर स्वप्न माझे आणि मला कुठली सेवा घडली नाही. काय कळे उपजला अंतराय. म्हणून या लगेच गेले त्या ठिकाणी. म्हणून या काय त्वरा झाली आणि मला त्यांनी काय केलं? राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेचे. मालिके म्हणजे जी परंपरा आहे ती परंपरा मला सांगितले आणि त्यांचं नाव सांगितलं. बाबाजी आपुले सांगितले नाम. आणि बघा तुकोबरायाची जी गुरु महाराज आहे ना बाबाजी चैतन्य, यांच्या परंपरे मधला मंत्र वेगळा आहे महाराज. ओम नमो भगवते वासुदेवाय हा त्यांच्या परंपरेचा मंत्र आहे. पण तुकोबरायाच्या साधनेमुळे त्यांना रामकृष्ण हरी त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये त्यांच्या परंपरेत बदल करावा लागला. संतांचा हट्टच तसा असतो. शिष्य असे भेटतात ना काही काही. ज्ञानोबरायाच्या परंपरेमध्ये एक गुरु एक शिष्य. पण माझ्या ज्ञानोबरायाने खुलं करून दिलं सगळं भंडार नाही का. शिष्यांच्या वागणुकीमुळे शिष्याच्या वर्तणुकीमुळे सगळं भंडार खुलं करून द्यावं लागलं. अशी अवस्था आहे. म्हणून मंत्र दिला रामकृष्ण हरी. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा. महाराज कलियुगामध्ये रामकृष्ण हरी मंत्राला महत्व आहे बरं नाही का. का कलियुग मे हरिगुण गाणा बालनिक भय ब्रह्म समान. हरे कृतध्यायते विष्णू त्रेतायाम यजन्ते मखे द्वापारे परिचर्यायाम कलो तद हरी कीर्तनात. म्हणून जप करायला पाहिजे. आता तुम्ही एक चांगली संकल्पना त्या ठिकाणी सुरू आहे. नाम जप नाही का. पण जप करणं सगळ्यात अवघड आहे महाराज. आमचा एक ग्रुप आहे नाम जप ग्रुप. मी बी त्या ग्रुपमध्ये यानं घेतलं मला त्याच्यात. ग्रुपमध्ये जप पुरा झाला नाही तर 100 रुपये दंड आहे. खरं सांगू मी नवी भरले 200-400 रुपये. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जप करायचा जीवात मला येत नाही. पण ते माझ्याकडून काय होतं ते 9,999 करायला गेलो बटन दाबलं पुन्हा 1 वर येतं. तो दंड भरला मी एकदा दोनदा. मग मला पहिलं माहित नव्हतं. पण हे हुशार सगळे ते आले ते राजभाऊ
तुम्ही शकते मी जप करून ठेवून मग टाकू दे ते म्हणते तसं नाही जमत तसेच मग तुम्ही लय करसान मी ते चॅटिंग ग्रुपला पाहत असतो ज्ञानेश्वर माऊली शेडूतकर आलं की याच्यात त्या निळ्या अक्षरात येत असतं ते आणि विठ्ठल तो मंत्र आहे उघडा मंत्र जाना रामकृष्ण हरी म्हणा तुटेल यातना गर्भवास नये फुकू कान नाही एकांतीचे ज्ञान म्हणून मंत्र दिला रामकृष्ण हरी आणि तो कधी दिला माग शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार माग शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार माग शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार माग शुद्ध वाटे जाता गंगे ठेविला कर मस्तकी तुझा मस्तकी तो मस्तकी तो मस्तकी तो दान ठेविला कर मस्तकी तो
माघ एकदा सर्वांसाठी टाळ्या वाजवपर्यंत खूप गोड आहे सगळे. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे काल तुकोबऱ्याचा अनुग्रह दिन. आज माघ शुद्ध एकादशी नाही का. आणि महाराज सांगतात त्या दिवशी माझ्या श्रीगुरूंना अंगीकार केला. तुमचा सर्वांचा श्रीगुरू अंगीकार करू भगवंताला प्रार्थना करतो. आणि दादाबाबांनी सांगितलं की 11 वाजेपर्यंत तरी करा. अजून 5 मिनिटं घेतो आणि शिवला प्रोग्राम देतो. तत्पूर्वी अर्ध्या मिनिटासाठी एकदा मोठ्या प्रेमाने सर्वांनी हात वर करायचे. सर्वांनी अर्ध्या मिनिटा करता बघा किती सुंदर नजारा वाटतो. राहू दे असेच आता कथा होईपर्यंत. सर्वांनी म्हणायचंय विठोबा रखुमा जय जय करा हात खाली. एवढे भारी तुम्ही विठोबा असो. सत्यगुरुराय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. सापडविले बाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेवला कर. उडबेस करू नका कोणी. मी 10:30 आटपणार होतो पण तुम्ही सांगितल्यामुळे मी 10 मिनिटं नाही. जा तुम्ही आता हळू जा जा जा. तुमचा काही दोष नाही. आता पोट फुगल्यावर काय करणं माणूस. हे आता मी जाऊ
हळूच जा दादा, काही टेन्शन नाही का. किती चांगली माणसं आहेत ना, संकेत कळायला बरोबर खाली बसले नाही का. मायबाप हो, मला या ठिकाणी बोलवलं. या गावाचं नाव कारामोरा बदलून टाकलं या सगळ्या लेकरांनी. नुसती पळशी राहिली नाही तर वारकऱ्यांची पळशी झाली. आणि ही जर अशीच ठेवायची असेल ना, त्यांना सर्वांना तुमचं सहकार्य असू द्या. आणि दुसरी गोष्ट अशी की मी जे जीवन समर्पित केले ते व्यसनमुक्तीच्या कार्यासाठी. खरं तर दुर्दैव आहे महाराज की आमच्याकडे आत्तापर्यंत आपले सगळे पेशंट माळी, कोळी, तेली, तांबोळी, सुतार, कुमार, लोहार, न्हावी, बंजारा 18 पगड जातीचे मुस्लिम समाजाचे पेशंट नाही आहे. आता पळशी म्हटल्यानंतर इथं कोणी पितच नसेल समजा दादा, नाही का. आलं लक्षात. तुम्हाला पाया पडून सांगतो, मी आज असे लोक बघू लागलो महाराज की त्यांचा संसार पुरा उद्ध्वस्त झाला. आणि एक सांगतो, आतापर्यंत आमच्याकडे फक्त हे पेशंट यायचे दारूचे, पण आता वेगळे वेगळे पेशंट येऊ लागले. लहान लहान लेकरं त्या ठिकाणी बाणीघाल बेटा, लहान लहान जे लेकरं आहेत ना ते व्हॅटनर वगैरे होंगू लागले नाही का. आणि फार गरज आहे या संस्काराची. आता ह्या मुली आहेत, हे मुलं आहेत. एक सांगू का, हे क्लास 1 क्लास 2 नाही होणार, पण म्हातारपणी मायबापाचं नाव नाही गमवणार गड्या. ही गोष्ट तर तितकीच खरी आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून आता आमच्याकडे आता मोबाईलचंही फार मोठं फॅट त्या ठिकाणी घुसलेलं आहे. मोबाईलच्या अलिप्त त्या ठिकाणी जीवन जगण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला हाजून विनंती आहे. आता ते हरामखोर निघले त्या ठिकाणी. जंगली रमी पे आव ना महाराज, माझं नाव नीलम रवी जाधव, मी भिवंडीला राहते. सगळा सत्यानाश लागला नाही का. तुम्हाला पाया पडून सांगतो मी ना, ऑनलाईन गेमच्या नांदी लागू नका. ते सुद्धा पेशंट आज आमच्याकडे भरती आहेत नाही का. ज्यांनी ऑनलाईन रमी नाही का, पुन्हा त्या ठिकाणी जे ते कोणता अनेक गेम त्या ठिकाणी याच्यावर निघले. आणि परत त्या ठिकाणी तो एक सट्टाचा तो एक प्रकारचा शेअर मार्केट नाही का, त्याचे सुद्धा नांदी लागू नका. पोराव तुम्हाला विनंती करतो नाही का. या मोबाईलमुळे लोक पागल व्हायला आले त्या ठिकाणी. शेंद्रा MIDC जवळ एक गॅरेज आहे बघा, शेंद्रा MIDC मध्ये. ऐका, एका मिनिटात सांगतो तुम्हाला. आणि शेंद्रा MIDC मध्ये ते गॅरेज आहे. त्या माणसाचा 40 लाख रुपये FD होता. आता 2 महिने झाले ते पेशंट आमच्याकडून गेलं. 40 लाख रुपयाचा FD. आणि त्याला एका मित्रानं तो ऑनलाईन गेम सांगितला, ऑनलाईन जंगली रमी. आणि त्याला जंगली रमीचा तो गेम जेव्हा सांगितला तेव्हा त्या ठिकाणी त्याला नाद लागला त्याचा. तर अक्षरशः 40 लाख रुपयाची FD तुटली. दररोज 40,000 रुपये महिन्याला घरात यायचे. आणि दुसरी गोष्ट अशी की गॅरेजहून घरी येताना लेकराला काहीतरी आणायचा. पण जेव्हा तुम्ही कुठल्या तरी याच्यात व्यस्त होताना तेव्हा परिवाराकडे, आपल्या लेकरा बाळाकडे, आपल्या लेकीकडे, आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होऊन जातं. अशी अवस्था होते. आणि मग तो यायचा त्या ठिकाणी घरी नाही का, पण त्याच्या धुंदीत राहायचा. आयुष्यात त्यानं कधी दारू नाही पिली, परंतु त्या ठिकाणी तो कधीतरी अचानक दारू पिऊन यायचा. आणि दुसरी गोष्ट अशी की ती FD तर तुटली त्याची, 40 लाख रुपयाची FD गेली. परत त्याचा जो 30 लाख रुपयाचा फ्लॅट होता त्यावर 15 लाख रुपये कर्ज होऊन बसलं. हे 40 आणि हे 15, 55 लाख रुपये. अशी सुंदर मुलगी त्या ठिकाणी 7व्या वर्गातली, असे या बाळासारखं बाळ त्या ठिकाणी लेकरांसारखे. आणि ते घरी आला की लेकराला जवळ घ्यायचं. आणि लेकीचं प्रेम काही वेगळं असतं महाराज. एक सांगू का, मी तर असं म्हणेल की भगवंतानं ज्यांना लेख दिली ना त्यांच्यासारखे भाग्यवान त्या ठिकाणी कोणी नाही नाही का. लेक पायाची पैंजण, लेक टिपोर चांदण. प्रत्येकाच्या नशिबात एक लेख असा वेगळ्या. लेकीचं प्रेम काही वेगळं असतं. आणि लेकीनं सुद्धा मायबापाचं नाव कमवलं पाहिजे. हा विषय लेकीनं सुद्धा लक्षात घेतला पाहिजे नाही का. आणि ते घरी आले की दररोज त्या पप्पाला त्या ठिकाणी बिलगायची, पप्पाला त्या ठिकाणी बोलायचे, पप्पाला सुखादुःखाच्या गोष्टी सांगायची, पप्पा तिला काहीतरी घेऊन यायचे खायला. पण नंतर ते खायलाही अन्न बंद झालं. नंतर त्यांना काहीतरी तिकडून अन्न बंद झालं. एक दिवस त्या पोरीला त्याच्या तोंडाचा वास आला. तेवढ्यात ती पोरीचे डोळे भरून आले. पप्पा, 1 महिन्यापासून पाहू लागले मी, तुम्ही बेचैन असतात. रात्रीचं जेव्हा पहा तेव्हा तुम्ही मोबाईलवर दिसता पप्पा. आणि जेवढे गॅरेजवरले पोरं होते त्या सगळ्यांच्या बायका, सगळे पोरं त्या ठिकाणी त्या ताईच्या हाताखाली कामं करायचे. त्यांच्या बायका कामं करायच्या. 7-8 पोरं गॅरेजवर, एवढं मोठं सुंदर गॅरेज. परंतु त्या ठिकाणी जेव्हा तुमची परिस्थिती नाजूक होते ना गड्या, तेव्हा तुम्हाला जवळची माणसं सुद्धा तुम्हाला हलकटसारखी पाहू लागतात. बरं, जेव्हा तुमच्या घरामध्ये अशा भानगडी होतात तेव्हा तुम्हाला लोक त्या ठिकाणी दूर लोटत असतात. नंतर त्या पोरीला त्या ठिकाणी ती पोरी विचारायला लागली एक दिवस, सांगा ना पप्पा, का करताय पप्पा तुम्ही असे? कोण आहे पप्पा तुमच्याशिवाय आम्हाला?
जगाच्या पाठीवर सांगा ना. आणि खरं विचार जर केला तर बापाशिवाय लेकराला कोण असतं महाराज? कोणीतरी विचार करा बरं. कोणी दारू पित असेल, कोणी पत्ते खेळत असेल, कोणी काही ऑनलाईन त्या ठिकाणी गेम खेळत असेल तर त्याने आपल्या लेकराचा विचार करा. तुम्हाला खरं सांगू का, आदर्श बापाची गरज काय आहे? कल्पना करा, तुमची लेकरू इकून चाललं, तुमची मुलगी इकून चालली आणि तिकून एक टुकार मुलगा आला. जेव्हा त्या मुलाची नजर त्या मुलीवर पडते ना, तेव्हा त्याच्या डोक्यात येतं हिचा बाप लय खतरनाक आहे, आपण नीट जायला पाहिजे. पण जेव्हा त्याच्या लक्षात येतं ना हिचा बाप व्यसनी किंवा हिचा बापच मेलेला आहे, तर अशा मोडक्या काठीवर कोणी सुद्धा पाय देण्याचा प्रयत्न करतं. याच्यासाठी आदर्श बापाची गरज आहे. जीवनामध्ये आपल्या परिवाराचं लक्ष द्या गड्या, आपल्या परिवाराचा विचार करा. मी लय लोकांचे दुःख, महाराष्ट्रातल्या सगळ्या महाराजांमध्ये जेवढं लोकांचं दुःख मी जवळून बघू लागलो ना तेवढं कोणीच नाही पाहू लागलं. त्या बाईचा एवढा सुखाचा सोन्याचा संसार होता त्यांचा, परंतु त्या ठिकाणी एक दिवस ती पोरगी आपल्या बापाजवळ येऊन बसली. सांगितलं, पप्पा तुमचं पहिलं वागणं वेगळं होतं ना, आताचं वागणं वेगळं आहे. पप्पा सांगा ना मला काय झालं पप्पा, तुम्हाला माझी शपथ आहे पप्पा तुम्हाला. तेवढ्यामध्ये लेकीचा बापात लय जीव असतो महाराज. मी आता एक प्रसंग वाचला. जाम पेरू घेतले एका पोरीनं आणि पेरू दोन्ही हातात 2 पेरू होते तिच्या. तेवढ्यामध्ये त्या बापाने सांगितलं, ए दे मला दे ना एक पेरू. तेवढ्यात त्या पोरीनं काय केलं, ते पेरू कतरलं. म्हणले हे दे ना, दुसऱ्या हातातलं पण कतरलं. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी तो बाप तिला चिडला तिच्यावर, किती किती हे आहेस ग तू, तुझा जीव नाही का गुतत माझ्यामध्ये, मला खायचा होता. तेवढ्यात त्या पोरीचे डोळे पाण्यानं डबडबले. ती म्हणली, पप्पा तुम्ही उजव्या हातातला घ्या. म्हटले अगोदर का कतरले का? सांगितलं, पप्पा मी पाहत होते त्यात गोड कोणता आहे, हा जो गोड आहे ना पप्पा हा तुम्ही खा, ही लेक असते, हे लेकीचं प्रेम असतं बरं नाही का. आणि त्या पोरीनं त्या ठिकाणी त्या दिवशी बापाला मिठी मारली आणि विचारलं, पप्पा सांगा ना मला, माझी आण आहे तुम्हाला, खरं सांगा तुम्ही असं का करताय. तेवढ्यात त्याला एकदम भडभडून आलं आणि त्याने पोरीला आपल्या हृदयाशी धरलं आणि खूप रडायला लागला. तेवढ्यात त्याचा मुलगा आला, त्याची बायको आली. सांगितलं, काय झालं सांगा ना, तुम्ही हसणारा खेळणारा संसार आहे आपला आणि तुम्ही 1-2 महिन्यापासून असे बावळ्यासारखे करू लागले, काय आहे. तेवढ्यात त्याने सांगितलं, यार मला माफ कर, आपली 40 लाखाची FD पण गेली आणि आपल्या फ्लॅटवर 15 लाख रुपये कर्ज झालं, 55 लाख रुपये आपले गेले, काय करू मी सांग ना, मला आत्महत्या करा वाटू लागली मला. तेवढ्यात त्याच्या बायकोनं तिने धसका खाल्ला, काहीच राहिलं नाही पाठीमागं, घरी फक्त 1.5 एकर जमीन. ऐका, नंतर माळवंडी नावाचं गाव आमच्याकडे, तिथल्या एका व्यक्तीनं सांगितलं की तुम्ही यांना दारूचं व्यसन त्याला कधीतरी प्यायला लागलं, तो माऊली महाराज शेलुतकुरांकडे नेऊन घाला. अक्षरशः महाराज, ज्या बाईला त्या ठिकाणी 5-5 हजाराची साडी वापरणारी बाई, पण चेहऱ्यावर निस्तेज झाली होती, काही कळत नव्हतं तिला काय करावं ते. आणि खरं सांगू का, आमच्यापर्यंत आणण्यासाठी गाडीला भाडं सुद्धा नव्हतं त्यांना. एवढं मोठं वैभव होता राहणारे ते परिवार. आणि जेव्हा त्यांना आमच्याकडे रात्रीच्या वेळेला आणून सोडलं, त्या ताई म्हणल्या, खरं तर तो काही माझा धंदा नाही, माझा व्यवसाय नाही, तुम्ही तिथे एकदा येऊन पाहू शकता, दररोज 5-50-100 लोक जेवतात. आणि जेव्हा तिथं त्याने आणलं तेवढ्यात ती ताई बोलली, माऊली बाबा तुम्हाला ऐकून आहे मी, तुम्हाला बहिणी किती आहे? मला 3 बहिणी आहेत ताई, मला एक 4थी बहीण म्हणून मानसाल तुम्ही? माझ्याकडे 1 रुपया पण भरायला नाही माऊली, तुम्ही आला. आणि ते ट्रस्टीचे लोक आहे, ते माझं ऐकत नाही. मी माझ्या खिशातून 3000 रुपये काढले, म्हणलं ताई तिथं भरून द्या तुम्ही, काही ताण नका घेऊ, याला राहू द्या. 2 नवरा बायको पण रडले माझ्याकडं. तो म्हणला, माऊली माझी पण इच्छा नाही आता हे करायची, परंतु त्या ठिकाणी काय करू, माझ्याकडून झालं, काहीच समजलं नाही मला. राहा म्हटलं तू माझ्याकडं. 22 दिवस माणूस माझ्याकडे राहिला महाराज. पण त्याला एक गोष्ट इथली पटली, ऐका तुम्हाला पण सांगतो, कोणाच्या जीवनामध्ये असं काही बरबाद झाले असेल ना, तुम्ही ताण घेऊ नका. एकाचं घर पेटलं एकाचं, आणि घर पेटलं, तो रडत होता. तेवढ्यामध्ये त्याच्या पाठीमागून एका मित्राचा हात त्याच्या खांद्यावर पडला. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, त्याच्या मित्राचा हात त्याच्या पाठीमागून पडला. तेवढ्यात त्यांनी विचारलं, काय रडतोय? त्यांनी सांगितलं, तुला दिसत नाही माझं घर पेटलं. म्हणले, तुला कुठं आहाळ लागलाय काय, तुला कुठं चटका बसला का? तो म्हणला, नाही मी सुरक्षित आहे. तो म्हणला, मूर्ख आहेस तू, अरे तू जर पेटलास ना तर किती स्टेट असली तर काही कामाची नाही, पण तू सुरक्षित आहे ना, असे 10 घर उभं करू शकशील का? पागल झालास काय? तू चांगला आहे ना, ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न कर. चला, ते माझं बोलणं एवढं पटलं, त्या निर्णय घेतला, माऊली माझं गॅरेज चालू आहे. मग 22-23 दिवसानंतर मी त्याच्या बायकोला बोलावलं. म्हटलं, ताई ताण घेऊ नकोस, 1.5 एकर जमीन आहे ना? हो म्हटली, माऊली विकून टाक, पूर्ण विक, मी सल्ला देतो म्हणलं तुला, पण तू या 15 लाखाचं जे व्याज भरतोय ना, हे काही बरं नाहीये.
त्यांनी ती पूर्ण जमीन विकली. नंतर त्या ठिकाणी गॅरेज चालू केलं. 2-3 महिने झाले आता. त्यांनी सांगितलं, माऊली असंच जर चाललं तर मी अजून 5 वर्षामध्ये 5 एकर जमीन घेऊ शकतो. एकदम मस्त चालू आहे. आणि आता येऊन त्यांनी पंगत दिली आमच्या इथं. ते पैसे राहिलेले. म्हणलं राहू दे बाई, तू म्हटलीस ना 4थी बहीण आहे. मी तर भाग्यवान आहे की व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून मला खूप बहिणी मिळाल्या. आणि माझ्या ॲक्सिडेंटमधून मी वाचलो ना महाराज, हे फक्त त्यांची त्या ठिकाणी मेहरबानी, त्यांचे आशीर्वाद. दारूला जगात औषध नाही, कुठल्याच याला काही औषध नाही. या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. आणि तो काही माझा व्यवसाय नाही. आम्हाला अपेक्षा होती 100 लोकातून फक्त 2 लोक सुधारावं बस, बाकीचे आम्ही फेल धरले होते. पण भगवंताची कृपा, आम्हाला खूप चांगलं यश हळूहळू त्यात येऊ लागलं. आणि सर्वांची दया आहे महाराज. अक्षरशः माझे कीर्तनाचे पैसे मला त्यात टाकावे लागतात त्याच्यामध्ये काही. कारण बऱ्याच लोकांना भ्रम आहे, लोक त्या ठिकाणी अंदाज काढतात. परंतु त्या ठिकाणी 50-60% लोकांचे मला फोन येतात, हा आपला पेशंट आहे, हा आपला पेशंट आहे. त्यातले काही लोक म्हणतात आता काहीच नाही. आणि बरेच लोक मंगळसूत्र मोडाची पाळी काही माता भगिनींना येते, त्यांना ते आणून घालतात. परंतु त्या ठिकाणी रावसाहेब पाटील दानवे असतील, नाही का, चंद्रकांत पाटील दानवे असतील, सगळ्यात जास्त दृष्टी निर्मलाताई दानवे यांची त्या केंद्रावर आहे. आपल्या भागातले ठगनदादा असतील, बरीच मंडळी त्या ठिकाणी आहे. आणि अजून त्या ठिकाणी सत्तार साहेब त्यांच्या मतानं तिथं आले. सत्तार साहेब, अब्दुलजी सत्तार साहेब त्यांच्या मतानं आले त्यांच्या इथे, आमच्या इथे. आणि म्हणले, माऊली तुम्ही काही मला आमंत्रण नाही दिलं, पण मी येणार आहे तुमच्या इथे, या. म्हटलं काय अपेक्षा आहे तुम्हाला? म्हटलं काहीच नाही, तुम्ही आले हे माझ्यासाठी खूप झालं. नाही म्हणले, इथं काहीतरी द्यायचं आहे मला. मग त्यांनी 25 लाख रुपयाचं सभागृह आता काम चालू आहे सध्या. म्हणजे सगळ्या पक्षाच्या लोकांची नजर आहे. पण मी सगळ्याला सांगितलं, तुम्ही मला काही पण द्या, पण मी प्रचार कोणाचा करू शकत नाही. मी भगवंतासाठी जगणार आहे. आणि हे जे चालू आहे ते सगळं समाजासाठी चालू आहे. माझा त्यात काही स्वार्थ नाही आहे. अनेक लोक तिथं पंक्ती देतात. आपले लहाने सर वगैरे बरीच मंडळी त्या ठिकाणी येते. आणि अजून त्या ठिकाणी डॉक्टर काकडे साहेब धानोऱ्याचे, अशा अनेक लोकांचं लक्ष त्या केंद्रावर त्या ठिकाणी आहे. त्यामुळे सगळे BJP असेल, सेना असेल, नाही का, आता सगळे एकत्र झाले, तो भाग वेगळा आहे, नाही का. परंतु त्या ठिकाणी सर्वांचं प्रेम आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ते केंद्र चालू आहे. तुम्हाला सांगतो, जगात दारूला औषध नाही, दारू मनानं सुटते. पण तुम्ही सगळं करून कंटाळले असेल तर प्रयोग म्हणून शेलूदला आणून घाला. असं समजा 7,000चा खिस्सा माऊली महाराजनं कापला आपला, नाही का. त्यांची जी माहिती पत्रक आहेत ते आम्ही साऊंड सिस्टमवर त्या ठिकाणी ठेवून देतो, किंवा गाडीमधून त्याला काही पैसे लागत नाही, माहिती पत्रक घेऊन जाऊ शकता त्या ठिकाणी. आणि आमचा तो प्रयोग आहे. आमच्याकडे वारंवार पेशंट येऊ लागले. लोक म्हणतात काय घेता, बाहेर 25-30 हजार रुपये खर्च आहे, तरी एवढी व्यवस्था नाही. त्याचं वजन वाढच पाहिजे 20 दिवसामध्ये 1-2 किलोना. इतकी सुंदर व्यवस्था त्या ठिकाणी आहे. आणि आता तो खूप सुंदर त्या ठिकाणी होत आहे. आणि दारूला सगळ्यात मोठं औषध काय असेल तर ते सत्संग आहे. त्याच्यापेक्षा मोठं औषधच नाही, तुम्हाला सांगतो. आणि म्हणून मला या ठिकाणी बोलवलं, धन्यवाद देतो. असंच प्रेम त्या ठिकाणी सदैव ठेवा अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो.